नागपूरचं रेल्वे स्टेशन नेहमी गजबजलेलं असतं आणि या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आहोत। याच ठिकाणी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे। इथं असलेल्या प्रवाशांवर एका मनोरुग्णानं हल्ला केला आणि त्यामध्ये 2 प्रवासी ठार झाले आहेत आणि 3 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। मात्र खरं तर ही घटना जी आहे सकाळी 3:30-4च्या सुमाराची आहे आणि घटना घडल्यानंतर हडकंप माजला। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 असं हे आहे। या ठिकाणी ही घटना घडली जी याच ठिकाणी जे आहे 6 आणि 7चं प्लॅटफॉर्म आहे। या ठिकाणी काही लोक झोपलेल्या अवस्थेत होते आणि तिथं जे आहे एका मनोरुग्णानं सकाळच्या सुमारास साधारण 3:30-4च्या सुमारास तिथे येऊन त्या प्रवाशांवर हल्ला केला आणि त्यात त्यांना नाहक जीव गमावा लागला आणि काही प्रवासी जखमी झाले। जखमींना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या या ठिकाणी बरेच लोक असतात की जे इथं येत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम येथील रेल्वे सुरक्षा पोलिसांचं आहे सध्या। आणि त्यामुळं या ठिकाणी असे लोक जे येतात त्यांना ओळखून या रेल्वे स्टेशनच्या परिसरातून बाहेर करण्याचं काम त्यांचं आहे। मात्र या दृष्टीनं रेल्वे पोलीस आता पुढे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या ज्या व्यक्तीनं या इथल्या प्रवाशांना मारलं त्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे आणि या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत। एकूण या प्रकरणी साधारण 2 जण जे आहे हे मृत्युमुखी पडले तर 3 जण जखमी झाले आहे। कपिल शामकोर, आपलं महानगर, नागपूर।